अव्यूज झोपतच नव्हता, पण आता काहीच ऑप्शन नव्हता. आता 1:30 वाजले, मला अजून भरपूर कामं आहेत, पण थोडेफार सामान अजूनही बाहेरून आणायचे आहे. तेच आता आणायला आम्ही निघालो आहे. खूप वेळ वाट बघितली की अव्यूज झोपेल आणि मग आम्ही निघू, पण तो काही झोपायलाच तयार नव्हता. चला असो, आता मला 4 ते 5 वस्तू घ्यायचे, ते पटापट घेऊन घेते आणि त्यानंतर काय तुझं, आणि त्यानंतर घरी येऊन आपल्याला माळ बनवायची फुलांची आणि त्याचबरोबर तोरण बनवायचे आहे आणि स्वयंपाक करायचा आहे. मग छान छान रेडी होऊन फोटोज आणि बाकी गोष्टी पण करायच्या आहेत. तुम्ही असेच कनेक्टेड राहा, तुमच्याशी सगळ्या गोष्टी आज छान असे शेअर करेल. खूप ऊन आहे, मस्त ऊन आहे, पण हे आता अजिबात मस्त नाही वाटत आहे, कारण एवढं ऊन पण नको वाटतं यार. या माणसाला अजिबात आवडत नाही घराच्या बाहेर पडायला. ही इज कम्प्लिटली इंट्रोवर्ट पर्सन आणि आय एम कम्प्लिटली एक्स्ट्रोवर्ट पर्सन. मला सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात आणि याला फक्त घरात राहायला आवडतं. बट असो, काही गोष्टींसाठी तर बाहेर निघावंच लागतं आणि त्यासाठी त्याला निघावंच लागेल. चला तर आम्ही निघालो आहे बाहेर. सर्वात आधी आम्हाला थोड्याफार वस्तू घ्यायच्या, ते घेऊ. तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी स्कार्फ वेअर करते, कारण आमच्या इकडे एवढं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे ना की खूप जास्ती भयंकर धूळ असते आणि त्याचा मला भरपूर त्रास होतो, कंटिन्यू खोकला येतो, म्हणून मी मोस्ट ऑफ टाइम स्कार्फ वेअर करते. त्यानंतर सर्वात आधी आम्ही जे आपले आंब्याची पानं असतात ते विकत घेतले आणि त्यानंतर आम्ही लगेच ना इथे एक इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये आलो, जिथनं बल्ब टू 2 पिन कनेक्टर होतं ते सुद्धा घ्यायचं होतं. त्याचबरोबर जे खायचे पानं असतात देवासाठी ते पण घ्यायची होते, ते सगळं विकत घेतलं. त्यानंतर आमचे फटाके अजूनही बाकी होते, तर आम्ही एका फटाक्याच्या शॉपमध्ये आलो. आम्ही 2 ते 3 शॉप बघितले, पण तिथे एवढी गर्दी होती. प्रीतम बोलला थोडं पुढे मागे बघू, जिथे अजिबात गर्दी नसेल तिथे. आम्ही इथे आलो, इथनं भरपूर असे फटाके घेतले. इतकी ऊन होती ना की खूप चिडचिड व्हायला लागलं होतं. चला तर आम्ही घरी आलो आहे आणि आता आम्ही करणार आहे तोरण, फुलांचे तोरण आणि जे देवासाठी हार वगैरे लागेल सगळे घरीच करणार आहे. मी काल संडे मार्केटमध्ये भरपूर सारा भाजीपाला, त्याचबरोबर खूप सारे छान छान असे वेगवेगळे फुलं पण घेऊन आली आहे आणि मी प्रेफर करते की तोरण, फुलं, हार सगळे मी घरीच बनवू. म्हणजे हार बाहेरून आणते, पण तोरण आणि हार वगैरे मी घरीच करायचं प्रेफर करते, कारण ते आपण आपल्या हिशोबाने व्यवस्थित बनवून घेऊ शकतो. आणि आता मी सुरू करणार आहे तोरण बनवायला. जस्ट बाहेरून आली म्हणून आधी पाणी पिते आणि त्यानंतर तोरण बनवायला घेते. चला तर माझं इथे तोरण बनवून अगदी रेडी आहे. आता मला देवाच्या जे घर असतं देवघर, त्यासाठी एक माळ बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मला सेम असे साईजचे फुलं हवे होते, म्हणून प्रीतमला म्हटलं की मला फक्त एवढी मदत कर की या फुलांमधनं फक्त सेम साईजचे जे फुलं असतात ते काढून दे. तर तो येऊन बसला होता आणि त्याचबरोबर अव्यूसुद्धा तिथे येऊन बसला होता. त्याला इतकी झोप आली आहे, पण तो अजिबात झोपायला रेडी नव्हता. तोरण रेडी झालं म्हणून म्हटलं चला सर्वात आधी तोरण पण लावून घेते दाराला, कारण दुपारी किंवा सकाळी लावलं तेव्हा जास्ती चांगलं वाटतं. म्हणजे असं तोरण वगैरे लागलं की फील होतं की आली दिवाळी आली आहे. माझे तोरण लावून झाले आहे. त्याचबरोबर अव्यूला पण आता इथे झोपावलं आहे. प्रीतमची खूप गरज होती हेल्पची, पण तो मला काहीच हेल्प करायला रेडी नाही आहे. तोही झोपला होता आणि त्याला कळलं की आता मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे म्हणून नखरे करतो आहे आता की मी उठलो आहे. याला मी 4दा म्हटलं की मी दमली आहे, हा सगळा पसारा आवर, पण त्याला काहीच करायचं नाही आहे. चला असो, आजी पण थोडी निवांत झोपली आहे, कारण तिने पण भरपूर कामं केली आहे, ती पण थकली आहे. असं काहीसं माझे देवबाप्पा आज दिसत आहे. आणि मी हे जे मध्ये होतं माझं देऊळ, हे याला मी थोडं उजव्या साईडला सरकवून घेतलं आणि इथे मी माझ्या दिवाळीची पूजा मांडणार आहे. सध्या मी इथे माझे फुलं ठेवले आहेत जे मला लागणार आहे. चला तर आता मी तुम्हाला दाखवते. माझ्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा सुरू झाली आहे, म्हणजे स्वयंपाकच सुरू झालं आहे. मी करणार आहे आज मेथीची भाजी, जी की मी ऑलरेडी शिजवायला ठेवली आहे. त्याचबरोबर कढी पण ऑलमोस्ट रेडी आहे. तर याला उकडी आली की बंद करेल. त्याचबरोबर माझा कुकर पण शिजतो आहे. वरण भात आणि पुरणाची डाळ असं तिन्ही वस्तू शिजवून घेते. चला तर सर्वात आधी हॉल आवरून घेते आणि त्यानंतर आपण रांगोळी काढायला घेऊ, कारण आता ऑलमोस्ट 4 वाजले आहेत. रांगोळी काढायला पण मला अर्धा-पाऊण तास जाईल. त्यानंतर चपात्या करायच्या, पुरणाची पोळी करायची, भजी पण करायची आहेत आणि लवकरात लवकर हे सगळं आवरलं की मग आम्ही पूजा करू आणि छान मग रेडी होऊ आपण. मस्त फोटोज काढायचे आहेत. तू झाडू मारणार आहेस का? तू झाडू मारणार आहे का? तू आता हो बोलला होता ना प्रीतम, मारून दे ना आजच्या दिवस. प्रीतम बोलला आहे की तो आता झाडू वगैरे करून घेईल. तर चला आता मी रांगोळी काढायला घेते.
चला तर माझी रांगोळी एकदम रेडी आहे आणि त्याचबरोबर बाहेरचा जो पोर्शन आहे तिथे सुद्धा थोडं डेकोर करायचा प्रयत्न केला आहे. थोडं फुलांनी सजवायला मला खूप आवडतं. म्हणजे रांगोळी तर काढलीच मी, त्याचबरोबर थोडंसं फुलांनी सुद्धा छान असं घर सजवून घेतलं होतं बाहेरून आणि आतून. अशी काहीशी रांगोळी काढली होती मी, असं वेल टाईपमध्येच काढली, कारण इथे असं स्पेस नाही आहे जिथे मी प्रॉपर रांगोळी काढू शकेल. आणि जर काढायचंही झालं तर मग एकदम छोटीशी काढावं लागते. पण मी म्हटलं हा जो पोर्शन आहे याला असं प्रॉपर रांगोळी काढला ना या शेपमध्ये तर ते जास्ती छान वाटेल आणि असं भरलं पण वाटेल. आणि छान असं फुलं वगैरे ठेवलं तर ते आणखीच छान उठून दिसते. तुम्हाला माझी रांगोळी कसं वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर आता रात्रीची नाही इव्हिनिंगची वेळ होती. त्यानंतर मी देवपूजा छान अशी मांडून घेतली. त्यानंतर आता सगळे आम्ही छान अशी पूजा करून घेऊ. सर्वात आधी मी पूजा करून घेतली, त्यानंतर आजी, प्रीतम, अवयू आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मस्त अशी आरतीसुद्धा म्हणून घेतली होती. घराभरा मस्त असे दिवे लावून घेतले. सगळीकडे दिवे लावल्यावर इतकं छान वाटत होतं ना, कारण लाईट्स आणि त्यानंतर दिवे, त्यानंतर रांगोळी आणि इतके सारे सगळीकडे फुलं बघून खूप छान वाटत होतं. मी छान अशी आरती करून घेतली. त्यानंतर आजीनी सुद्धा आरती केली आणि त्याचबरोबर लगेच मग प्रीतमने सुद्धा मस्त अशी आरती करून घेतली होती. कालच्या दिवशी मी थोडंफार फराळ बनवून घेतलं होतं आणि त्याचबरोबर आजच्या मेन्यूमध्ये कढी, वरण, भात, भाजी, पोळी आणि पुरणपोळी असा बेत होता. देवाला असं म्हणतात माझ्या घरी स्पेशली की मेथीच्या भाजीचंच नैवेद्य आजच्या दिवशी करायला पाहिजे, म्हणून मी सुद्धा तेच केलं होतं. त्याचबरोबर फराळामध्ये मी गोड शंकरपाळे, शेव आणि चकल्या केल्या होत्या. आम्ही चाललोय फटाके फोडायला, तुम्ही पण चला. घराबाहेर जेव्हा मी दिवे लावले तेव्हा असं काहीसं दिसत होतं. खूप छान वाटत होतं. बाहेरचा जो एरिया होता ना माझ्या घराच्या खूपच सुंदर वाटत होतं. मला परत बघायचंच मन करत होतं आणि असं वाटत होतं किती आणि किती नाही. त्यानंतर आजी बोलली किती खाली येणार नाही, तिला सुद्धा फटाक्यांचा वाजता थोडा त्रास होतो, म्हणून मी, प्रीतम आणि अभियू आम्ही तिघं सुद्धा खाली गेलो फटाके फोडायसाठी. अभियू खूप आनंदी होता, कारण त्याला घराच्या बाहेर पडल्यानंतर तो तसाही आनंदी असतो. आणि त्याचबरोबर आज आम्ही सगळे छान रेडी झालो होतो. त्याला वाटत होतं की आम्ही गाडीवरच चाललोय. त्यानंतर मी ताटातच दिवा घेतला होता, कारण ह्याच ताटाला मी छान सजवण्याचे फोटो सुद्धा काढले होते. म्हटलं हातात दिवा घेण्यापेक्षा आपण या ताटातच घेऊन जाऊया. दिवा वगैरे घेतला, लावून घेतलं होतं दिवा, पण तो खाली येईपर्यंत विझून गेला. त्यानंतर डावीकडे आणि उजवीकडे भरपूर लोक फटाके फोडत होते, तर मी म्हटलं चला आपण मधोमध फोडूया. सिक्युरिटी गार्डला सुद्धा आम्ही सगळं विचारून घेतलं होतं की ते फोडायला चक्री काढायची ते संपून जाईल तोपर्यंत मी बिनधास्त फोडू शकतो. त्यानंतर सर्वात आधी मीच ताव म्हटला म्हणजे फटाके फोडायसाठी, कारण मला खूप छान छान फोटोज सुद्धा काढून घ्यायचे होते इंस्टाग्रामसाठी. मी सगळ्यात आधी फुलझडी झडवली आणि त्यानंतर प्रीतम बोलला की थोडंसं लांब जा आणि त्याचबरोबर जी तिथे भरपूर साऱ्या गाड्या आहेत ना ते बघू, म्हणजे थोडं सांभाळूनच कर. तर म्हणून मग मध्ये मी छान असे अनार वगैरे लावून घेतले. त्या अनारचा जेव्हा प्रकाश पडतो ना तो मला खूपच जास्ती छान वाटतो.
आम्ही एवढ्या एक्साइटमेंटने फटाके फोडायला तर गेलो, पण एवढा घाबरत होता की आम्हाला थोडेच फटाके फोडता आले आणि त्यानंतर लगेच आम्हाला घरी जावं लागलं. चला तर असा होता आजचा आमचा दिवाळीचा दिवस. तुमचा कसा होता नक्की कमेंट करून सांगा. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. बाय.